आता खूप दिवस झालं माझं डोकं खूप जास्त दुखतंय, त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की एकदा तुम्हाला नंबर लागलाय का ते बघून या. म्हणून मग आम्ही डोळे चेक करण्यासाठी डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्येच गेलो होतो आज. तर तिथे गेल्यानंतर चष्मासुद्धा बघितला. तर त्याआधी ना सकाळी रिद्धूला स्कूलमध्ये सोडलं आणि रिद्धूला स्कूलमध्ये सोडून आम्ही निघालो होतो डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये चष्मा लागलाय का ते चेक करण्यासाठी. तर सांब्रात गेल्यानंतरच एवढं जास्त ट्रॅफिक लागलेलं. सांब्रात कधीच म्हणजे ट्रॅफिक लागत नाही, पण आज कुणीतरी येणार होतं. जवळच एअरपोर्ट असल्यामुळे 1 किलोमीटर आधीच एवढी जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिकसुद्धा लागलेलं होतं. तिथे थोडा वेळ थांबलो आणि जाता जाता सुंदर असं वातावरण झालं होतं, कारण सगळीकडे आता भात पेरणी चालू आहे आणि आमच्याकडे भात लावतात आणि खूप सुंदर दिसतं ते. आणि त्यानंतर गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे नंबर वगैरे लावला. तर ते म्हणाले की डॉक्टर 2च्या पुढे येणार आहेत, म्हणून मग आमच्याकडे 2-3 तास होते. आम्ही लवकरच गेलो होतो, म्हटलं की लवकर जाऊन लवकर येऊया, पण डॉक्टरच नव्हते. डॉक्टरच 2 वाजता येणार होते. तर त्यामुळे रिद्धूसाठी थोडी खरेदी करायची होती, म्हणून आम्ही रिद्धूसाठी थोडी खरेदी करायला गेलो. तर खूप जास्त थंडी सुटली आणि पाऊससुद्धा पडतोय, त्यामुळे तिला स्वेटर घ्यायचं होतं. म्हणून मग आम्ही स्वेटर बघितलं, 2-3 स्वेटर बघितले. त्यानंतर ते छान वाटले, पण तिथे प्राईस थोडी जास्त होती. म्हटलं की तिथे नको घेऊया. परत दुसरीकडे गेलो आम्ही आणि दुसरीकडे एका शॉपमध्ये गेलो होतो. तर तिथे एवढं छान कलेक्शन होतं ना, खूप छान छान अशी लहान मुलांची कपडे होते आणि एकदम सॉफ्ट अशी होती. आणि तिथं जे आम्हाला एका प्राईजमध्ये एकच स्वेटर मिळणार होतं, ते एका प्राईजमध्ये आम्हाला इथं 2-2 स्वेटर मिळाले आणि खूप जास्त छानसुद्धा होते, मऊ एकदम सॉफ्ट होते. आणि आम्ही रिद्धूसाठी 2 शर्ट आणि 2 जॅकेट अशी खरेदी केलेली होती. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय खरेदी केलेली आहे. आणि तिथं ना काउंटरवरती इथं पैशांचं कलेक्शन ठेवलं होतं, ते थोडं पाहिलं, छान वाटलं ते बघून. आणि थोडी भूक लागली होती, म्हणून मग आम्ही पेरू घेतले खायला. तर त्या दादांच्याकडूनच आम्ही ते पेरू कटसुद्धा करून घेतले होते. आणि नंबर लागलेला होता, आधीच नंबर लावलेला होता आम्ही, म्हणून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एक 5-10 मिनिटातच आमचा नंबर आला. मग नंबर आल्यानंतर आम्ही डोळे चेक करायला गेलो. तर तिथे गेल्यानंतर असं समजलं की थोडासा नंबर आहे. डॉक्टर म्हणाले की कंटिन्यू तुम्ही 1-2 वर्ष घातला तर नंबर निघून जाईल. तर त्यानंतर नंबर घेतला आणि तिथेच चष्मा तयार करणारे होते, तर त्यांच्याकडे गेलो. तर त्या शॉपमध्ये गेल्यानंतर 2-3 चष्मे मी घालून बघितले. तर यामध्ये तुम्हाला कोणता छान वाटतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला यातला एक आवडलेला आहे. आता बघूया नंतर कोणता मी घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.